पेट्रोल डिझेल महागलं, सीएनजीचे भाव वाढले, एलपीजी गॅससाठी अजूनही लोकांना वाट बघावी लागते. पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती अजूनही कायम असल्यामुळं भारतात तेलाचं संकट येणार अशी ही भीती व्यक्त केली जाते. भारत कच्चं तेल, गॅस यांची मोठ्या प्रमाणावर आयात करत असल्यानं यासाठी पश्चिम आशियातल्या देशांवर असलेलं अवलंबित्व ही भारताची मोठी डोकेदुखी झाली आहे. पण इंधनासाठी भारताचं असलेलं हेच अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकारनं एक मोठं मिशन हाती घेतलंय. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून या मिशनची घोषणा केली होती. देशात कच्च्या तेलाचे साठे शोधण्यासाठी हे मिशन राबवण्यात आलंय. मुख्य म्हणजे यासाठी अंदमान निकोबार बेटांच्या आसपास खोल समुद्रात गेल्या काही महिन्यांपासून संशोधन आणि उत्खनन केलं जात आहे. गेल्या वर्षी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी अंदमानात 2 ट्रिलियन लिटर म्हणजेच 2 लाख कोटी लिटर कच्चं तेल सापडण्याचा अंदाज वर्तवला होता. फेब्रुवारी 2026 मध्ये या परिसरात तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याच्या बातम्या सुद्धा आल्या होत्या. पण आता एवढं मोठं तेलाचं संकट आलं असताना या साठ्यांचं पुढं काय झालं? जर इतक्या मोठ्या प्रमाणावर तेलाचे साठे भारताकडे आहेत तर त्याचा वापर का होत नाही? हे तेल आणि गॅसच्या साठ्यांचं पुढे झालं काय? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. जून 2025 ला एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी भारतात कच्चं तेल आणि गॅसच्या साठ्यांबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं होतं. भारताच्या अंदमान भागात गयानासारखे मोठे तेलाचे साठे सापडू शकतात. तिथे जवळपास 2 ट्रिलियन लिटर कच्च्या तेलाचे साठे सापडण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर भारताला याचा सगळ्यात मोठा फायदा होईल. यामुळे पुढच्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था $3.7 ट्रिलियन वरून $20 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल, असं हरदीप सिंग पुरी यांनी त्यावेळी सांगितलं होतं. त्यानंतर 15 ऑगस्ट 2025 ला स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरच्या आपल्या भाषणात कच्च्या तेलाच्या साठ्यांच्या संशोधनासाठी एका मिशनची घोषणा केली होती. देशाला विकसित करण्यासाठी आपण आता समुद्र मंथनाची तयारी करत आहोत. समुद्राच्या तळाशी असलेलं कच्चं तेल आणि गॅसचे साठे शोधण्यासाठी आपण एक मिशन सुरू केलंय. आपण नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन मिशन सुरू करणार आहोत. भारताला एनर्जी इंडिपेंडंट बनवण्यासाठी हे एक मोठं पाऊल आहे, असं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी अर्थात हेल्प अंतर्गत भारत सरकारकडून गेल्या 10 महिन्यांपासून अंदमान निकोबारच्या आसपास खोल समुद्रात उत्खनन केलं जात आहे. ऑइल इंडिया लिमिटेड आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ONGC कडून खोल समुद्रात कच्चं तेल आणि गॅसचे साठे शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. यासाठी अंदमान निकोबार बेटांच्या परिसरातील 23,261 स्क्वेअर किलोमीटर भूभागात खोल समुद्राखाली खोदकाम करण्यात येत आहे. या संशोधनासाठी या भागात 8,501 लाईन किलोमीटर इतका 2D तर 3,270 स्क्वेअर किलोमीटर इतका 3D सिस्मिक डेटा संकलित करण्यात आलाय. अंदमान निकोबारच्या या भागात 3 विहिरींचं उत्खनन करण्यात आलंय. सुरुवातीला संरक्षणाच्या दृष्टीनं केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून हा परिसर संवेदनशील परिसर म्हणून जाहीर करण्यात आला होता. या परिसराला नो गो झोन असं म्हटलं जायचं. त्यामुळं भारतीय नौदलाशिवाय इतर कोणालाच तिथे जायची परवानगी नव्हती. पण 2016 नंतर भारतानं हा परिसर तेल कंपन्यांना तेलाचे साठे शोधण्यासाठी खुला केला. ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसीच्या माध्यमातून इथे उत्खननाला सुरुवात झाली. 2024-25 मध्ये ONGC कडून या भागात सर्वाधिक 500 विहिरींचं उत्खनन करण्यात आलं. हे गेल्या 37 वर्षांतलं खोल समुद्रातलं सगळ्यात मोठं उत्खनन होतं. या उत्खननासाठी तब्बल 37,000 कोटींचा खर्च करण्यात आला. भारताच्या हायड्रोकार्बन रिसोर्स असेसमेंट स्टडीने अंदमान निकोबार खोऱ्यात 371 दशलक्ष मेट्रिक टन इतकी कच्च्या तेलासारखीच हायड्रोकार्बन्स असल्याचा अंदाज वर्तवला होता. या उत्खननाच्या मोहिमेला सप्टेंबर 2025 मध्ये मोठं यश मिळालं. अंदमान निकोबारच्या खोल समुद्रात विजयपुरम 1, 2 आणि 3 अशा 3 विहिरींचं उत्खनन करण्यात आलं होतं. त्यातल्या अंदमानच्या समुद्र किनाऱ्यापासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या विजयपुरम 2 या विहिरीत उत्खनन करण्यात आलं. त्यात 2212 ते 2250 मीटर खोली दरम्यान करण्यात आलेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये नैसर्गिक वायूचा साठा असल्याचं आढळून आलं. हा वायू ज्वलनशील असल्याचं सुद्धा आढळून आलं. काकीनाडा इथे पाठवण्यात आलेल्या या वायूच्या नमुन्यांमध्ये 87% मिथेनचं प्रमाण आढळून आलं होतं. त्यामुळे हा गुणवत्तापूर्ण हायड्रोकार्बन असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. ONGCला सुद्धा या पट्ट्यात काही प्रमाणात कच्च्या तेलाचे साठे आढळून आले होते. ही फक्त सुरुवात होती. पण तरीही हे सगळं उत्खनन प्राथमिक आणि चाचणी स्वरूपाचं असल्याचं सांगण्यात येत आहे. ऑइल इंडिया लिमिटेड आणि ONGCला भागात
तेल किंवा कच्च्या तेलाचे साठे सापडले असले तरी ते फ्रंटियर किंवा प्री कमर्शियल टप्प्यावरच आहेत. याचा अर्थ असा की इथे हायड्रोकार्बन सापडले असले तरी या क्षेत्राचं संपूर्ण संशोधन होणं अजूनही बाकी आहे आणि तेल किंवा वायूचा एक व्यावसायिक स्रोत म्हणजेच खाण म्हणून याला मान्यता मिळायला अजून काही वर्षांचा कालावधी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. ONGC सध्या अंदमान निकोबारच्या समुद्रात ANDP1 या अत्यंत खोल पाण्यातील विहिरीचं उत्खनन करते. यापैकी सुमारे 4000 मीटर उत्खनन पूर्ण झालं असून एकूण 6000 मीटर उत्खननाचं नियोजन आहे. तसंच कंपनीनं ANDW7 आणि ANDW9 यासारख्या महत्त्वपूर्ण विहिरींचं उत्खनन पूर्ण केलंय. या विहिरींमध्ये नॅचरल गॅसचं अस्तित्व आढळून आलं असलं तरी अजूनपर्यंत त्याला कोणतंही व्यावसायिक यश मिळालेलं नाही. म्हणजेच व्यावसायिक स्तरावर उत्पादन होऊ शकेल इतक्या मोठ्या प्रमाणावर गॅसचे साठे अजूनपर्यंत तरी तिथे सापडलेले नाहीत. आता कोणताही तेलाचा किंवा वायूचा साठा व्यापारिकदृष्ट्या फायदेशीर म्हणजेच बाजारात विकण्यायोग्य घोषित करण्यासाठी फक्त तेलाचं प्रमाण पुरेसं नसतं. त्यामागे अनेक आर्थिक, तांत्रिक आणि भौगोलिक निकष महत्त्वाचे असतात. जागतिक तेल उद्योगात ह्यासाठी पेट्रोलियम रिसोर्सेस मॅनेजमेंट सिस्टम आणि भारताच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ हायड्रोकार्बन्सच्या नियमांचं पालन करावं लागतं. यातला पहिला नियम असतो तो किमान साठ्याचा. खोल समुद्रात तेल साठा फायदेशीर ठरण्यासाठी सामान्यतः कमीत कमी 100 ते 150 दशलक्ष बॅरल्स इतका तेल किंवा वायूचा साठा असणं आवश्यक असतं. दुसरा निकष किंवा नियम आहे 90% खात्रीचा. तेल किंवा गॅसचे नुसते साठे शोधून चालत नाही तर वैज्ञानिक डेटाच्या आधारे त्याची खात्री करावी लागते. ह्यालाच P90 किंवा प्रूव्ड रिझर्व्ह असं म्हटलं जातं. याचाच अर्थ असा की सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तिथून किमान 90% तेल यशस्वीरित्या आणि फायदेशीरपणे बाहेर काढता येऊ शकतं याची खात्री करून घ्यावी लागते. आता अंदमानात सापडलेल्या गॅसमध्ये 87% मिथेन आढळला, त्यामुळे तो अत्यंत उच्च दर्जाचा गॅस मानला जातो. पण जर कच्च्या तेलामध्ये सल्फर किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप जास्त असेल तर ते शुद्ध करण्याचा खर्च वाढतो, ज्यामुळे साठ्यांचं व्यावसायिक मूल्य कमी होतं. त्यामुळे या निकषांनुसार तेलाचे आणि गॅसचे साठे तपासून घ्यावे लागतात. त्यासाठी अनेक उच्च प्रतीच्या चाचण्या कराव्या लागतात. हीच प्रक्रिया अंदमान निकोबारमध्ये असलेल्या तेल आणि गॅसच्या साठ्यांच्या बाबतीत सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. विश्लेषकांच्या मते संशोधनाची प्रक्रिया अजून प्राथमिक टप्प्यावर असून त्याचं व्यावसायिक स्तरावरील उत्पादन ही दीर्घकालीन प्रोसेस आहे. खोल समुद्रातील इंधनाचा शोध लागण्यापासून ते पहिला वायू किंवा कच्चं तेल मिळण्यापर्यंत अनेक टप्प्यांचा समावेश असतो. ड्रिलिंग, इंधनाचं मूल्यमापन, साठ्यांचं मूल्यमापन, विकास नियोजन, नियामक मंजुरी आणि उत्पादन विषयक पायाभूत सुविधांची उभारणी असे सगळे टप्पे पार करावे लागतात. अंदमानसारख्या अत्यंत खोल समुद्रातील गुंतागुंतीच्या वातावरणात या संपूर्ण प्रक्रियेला 6 ते 10 वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. फक्त समुद्रातील साठ्यांचं उत्खनन करणं पुरेसं नाही तर पाण्याखालील पाईपलाईन्सचं मोठं नेटवर्क, गॅसवर प्रक्रिया करणारे लिक्विफिकेशन प्लांट्स आणि हे इंधन भारताच्या मुख्य भूमीपर्यंत पोहोचवण्यासाठीची सुरक्षित वाहतूक व्यवस्था या सगळ्या गोष्टींची पूर्तता होणं आवश्यक असतं. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर अंदमान निकोबारातलं तेल आणि गॅसचे साठे व्यावसायिक वापराच्या चाचणीत यशस्वी झाले तरी मुख्य भूमीपर्यंत गॅस आणि तेल पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा उभारायलाच अजून 5 वर्षांचा कालावधी लागू शकतो. जरी आता मोठ्या प्रमाणावर साठ्यांचा शोध लागला तरी 2030च्या मध्यापर्यंत तरी व्यावसायिक उत्पादन सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अंदमान निकोबार खोऱ्याकडे तात्पुरता उपाय म्हणून न बघता एक दीर्घकालीन धोरणात्मक संधी म्हणून पाहणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. जर व्यावसायिक उत्पादन यशस्वी झालं तर पुढच्या 5 ते 10 वर्षात तेल आणि गॅसच्या आयातीवरील भारताचं अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार फक्त अंदमानवरच अवलंबून नाहीये तर सध्या सरकारकडून एक त्रिस्तरीय रणनीती अंमलात आणली जाते. यामध्ये एन्हान्स्ड ऑइल रिकव्हर यासारख्या प्रगत तंत्राचा वापर करून मुंबई ऑफशोर आणि आसामसारख्या जुन्या तेल क्षेत्रांमधील उत्पादन वाढवणं, कृष्णा, गोदावरी आणि बाडमेर खोऱ्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करणं, तसंच अंदमान, महानदी आणि कावेरी यांसारख्या नवीन खोऱ्यांमध्ये तेल वायू संशोधनाच्या कामाला गती देणं या सगळ्याचा सुद्धा समावेश या समुद्र मंथन मिशनमध्ये करण्यात आलाय. CNN न्यूज 18ने दिलेल्या माहितीनुसार सरकार पूर्व किनारपट्टीवर मल्टीबेसिन जिओलॉजिकल सर्वे हाती घेण्याची तयारी करत आहे. या माध्यमातून लाखो वर्षात गाळ आणि खडकांच्या थरांखाली कमर्शियल हायड्रोकार्बन्स दडले गेले आहेत का याचा शोध घेतला जाणार आहे.
यासाठी काही लाख किलोमीटरचं भूमिगत स्कॅनिंग केलं जाणार आहे. एकूणच सध्याच्या संकटाच्या काळात भारताकडे तेल आणि गॅसचे पर्याय उपलब्ध नसले. आता यासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावं लागत असलं तरी भविष्यात अंदमान निकोबार आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या उत्खननातून भारताला नक्कीच मोठं यश मिळण्याची आणि फ्युएल एनर्जी सेक्टरमध्ये भारत आत्मनिर्भर होण्याची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.